निसर्गाने मुक्त असताना कोकणाला वरदान दिलेलं आहे आणि याचं वरदानाचं प्रतीक जे आहे तर आपण पाहू शकतो की वर्षा पर्यटन जे आहे त्या वर्षा पर्यटनासाठी फेसाळणारे धबधबे जे आहेत हे प्रत्येक पर्यटकाला आकर्षण ठरत असतात। वर्षा पर्यटनासाठी लाखो पर्यटक जे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली असेल, सावडाव असेल, त्याचप्रमाणे नापणे धबधबा असेल। मात्र यामध्ये जर पाहिलं तर विशेष असा धबधबा म्हणून ज्याची ओळख आहे, अतिशय सुरक्षित म्हणून या धबधब्याची ओळख आहे, जो आता सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत तो नावनकोट धबधबा, जो देवगड तालुक्यातील तळे बाजार येथे हा जो धबधबा आहे हा प्रवाहित झालेला आहे। अगदी फेसाळणारं पाणी जे आहे आणि या उंच कड्यावरून पडणारं पाणी हे विशेष आकर्षण असतं पर्यटकांचं आणि पर्यटक या खास आकर्षणासाठी याला भेट देतात। दरवर्षी लाखो पर्यटक जे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी दाखल होतात आणि जर पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हजारांच्या संख्येने पर्यटक जे आहेत ते आपली हजेरी लावत असतात। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, मला सांगा कशा पद्धतीचा आनंद लुटता आणि गर्दीचं वातावरण असतं का? हो, इथं गर्दीचं वातावरण आहे, पण आता कसं दुपारची वेळ आहे ना, त्यासाठी इथं मित्रमंडळ आपली कमी आहे, त्यासाठी इथे आपण इथं कोण जास्त भेटत नाही आपल्याला। पण नंतर संध्याकाळी वेळ असते ना आपली, तेव्हा खूप मंडळी इथे असते, आंघोळ बिंघोळ करते, नंतरला खाली वगैरे जाते, आंघोळ वगैरे करते, मच्छी सर्व असतात। जर पाहिलं तर दरवर्षी लाखो पर्यटक जे आहेत ते अगदी इतर राज्यातून, त्याचप्रमाणे अगदी पश्चिम महाराष्ट्र असेल, केरळ असेल, त्याचप्रमाणे अतिशय आनंददायी मनमुराद आनंद लुटण्यासाठी या कोकणातील पर्यटनाचा आनंद लुटतात। वर्षा पर्यटनासाठी कोकणातील जे धबधबे आहेत या धबधब्यांवर येत असतात। त्यामुळे एकूणच आकर्षण ठरलेल्या या कोकणातील धबधब्यांकडे आपण नेहमीच पाहणार आहोत। मात्र सद्यस्थितीला हा नावनकोट धबधबा जो आहे तो प्रवाहित झालेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट आणखी विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।